आणि solubility of arins. Solubility of कोणाच्या घरी काय चालू आहे? माईक बंद करा. अल्किला लाईट और हॅलो अरिन्स. कोणाचा पाहिजे माईक चालू आहे रे अभियान? कोण आहे? नीरज. ओके. हा पारे आता इकडे लक्ष द्या. आता एक गोष्ट लक्षात घ्यायची. आज मी तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगतो. ठीक आहे, सगळ्यांनी लक्ष घ्यायचं. जे जे सबस्टन्सेस वॉटर सोबत हायड्रोजन बॉन्ड बनवतात ते वॉटरमध्ये जास्त प्रमाणात सोल्युबल असतात. दोज सबस्टन्सेस विच फॉर्म हायड्रोजन बॉन्ड विथ वॉटर दे आर हायली सोल्युबल इन वॉटर. आता वॉटर आपण हायड्रोजन बॉन्ड शिकलेलो आहे काय? नाही. बर, तर मग आता हायड्रोजन बॉन्ड मी तुम्हाला पहिल्यांदा शिकवतो. ठीक आहे, तर एक साधंसं उदाहरण घेतो HFचं. HF मध्ये हायड्रोजन बॉन्डिंग असते. वॉटरचं घेऊ शकतो, कोणाचंही घेऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाही. आता HF मध्ये काय आहे? हायड्रोजन आहे, हा फ्लोरीन आहे. मान्य आहे? आता तुम्हाला हे माहित आहे की हा बॉन्ड इकडे ओढल्या जात असते, कारण की इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी मध्ये फरक आहे. म्हणजे हा पोलार बॉन्ड आहे. H आणि F मधला बॉन्ड जो आहे तो कोणता बॉन्ड आहे? पोलार बॉन्ड आहे. म्हणून हा इकडे ओढला झाला, म्हणून याच्यावर डेल निगेटिव्ह येते आणि याच्यावर डेल पॉझिटिव्ह येते. हा झाला एक मॉलिक्यूल. असाच दुसरा मॉलिक्यूल HFचा, हायड्रोजन फ्लोराईडचा, हा पण ओढला जाणार फ्लोरीन कडे, डेल निगेटिव्ह डेल पॉझिटिव्ह. असाच तिसरा मॉलिक्यूल HFचा, हाही ओढल्या जाणार डेल निगेटिव्ह डेल पॉझिटिव्ह. आता इतकं तर झालं. आता यांनी काय होते, यांनी काय होत असते पहा. तर हा जो पहिला मॉलिक्यूल आहे, हा दुसरा मॉलिक्यूल आहे, हा तिसरा मॉलिक्यूल आहे. तर पहिल्या मॉलिक्यूलचा हायड्रोजन आणि दुसऱ्या मॉलिक्यूलचा फ्लोरीन, पहा याच्यात चार्जेस अपोजिट आहे. पहा अपोजिट चार्जेस झाले. बाबू तू इकडे शिकवण्याकडे लक्ष देणार. तर इथे पहा चार्जेस अपोजिट आहे. पहिल्याचा फ्लोरीन डेल निगेटिव्ह आणि दुसऱ्या मॉलिक्यूलचा हायड्रोजन, त्याच्यावर कोणता चार्ज आहे? डेल पॉझिटिव्ह. बरोबर आहे, यांच्यामध्ये अट्रॅक्शन असते. तसंच दुसऱ्याचा फ्लोरीन आणि तिसऱ्याचा हायड्रोजन यांच्यामध्ये अट्रॅक्शन असते. मग हे जे अट्रॅक्शन आहे, दिस इज बिकॉज ऑफ ओनली हायड्रोजन. हे हायड्रोजन सोबतच होते, बाकी कोणाही सोबत, कोणत्याही ॲटम सोबत हे होत नाही. म्हणजे याच्यात एक ॲटम, आता जसं इथे फ्लोरीन आहे त्याच्यासोबत हायड्रोजन, नायट्रोजनचं फ्लोरीन सोबत होऊ शकते, ऑक्सिजनचं आपलं सॉरी नायट्रोजनचं हायड्रोजन सोबत, ऑक्सिजन हायड्रोजन सोबत, ऑक्सिजनचं पण हायड्रोजन सोबत, असं होणार. म्हणजे या याच्यामध्ये, या अट्रॅक्शन मध्ये एक ॲटम हायड्रोजन फिक्स आहे. एक ॲटम कोणता आहे? हायड्रोजन, तो फिक्स आहे. म्हणून मग हा जो नवीन बॉन्ड बनला, नवीन अट्रॅक्शन जे झालं बिटवीन द फ्लोरीन ऑफ वन मॉलिक्यूल and hydrogen of the another molecule, it is called as hydrogen bond. Hydrogen bond. पटलं बोलणं. आणि हा डॉटेड लाईननी दाखवा. इट इज रिप्रेझेंटेड बाय डॉटेड लाईन. कळलं बोलणं? एवढं आलं लक्षात? हो सर. हो हा, सर. आता तुम्हाला मी हायड्रोजन बॉन्डिंग शिकवतो अधिक. आता हे तर झालं एक एक्झाम्पल. अधिक मी तुम्हाला एक दोन एक्झाम्पल देतो. जसं अमोनिया जो राहतो, अमोनिया इट इज हायली सोल्युबल इन वॉटर. अमोनिया किंवा हा जो हायड्रोजन फ्लोराईड आहे, हा हायली सोल्युबल असतो. कोणासोबत? वॉटर सोबत. तर कसा हायली सोल्युबल आहे ते मी सांगतो. कोण आहे रे?
ठीक आहे. आता पहा, आता कसं असते, एक काम करतो, अल्कोहोलचं शिकून देतो. म्हणजे अल्कोहोल, बरं ठीक आहे, NH3 बोलू द्या. मग आता जसं आता हा नायट्रोजन आहे, अमोनिया आहे, NH3. ठीक आहे ना, हे सगळे बॉन्ड अमोनिया नायट्रोजनकडे ओढले जातात अमोनिया, म्हणून हे सगळे डेल पॉझिटिव्ह असतात आणि हा डेल निगेटिव्ह असतो. कोण? नायट्रोजन. नायट्रोजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे. आता जेव्हा आपण याला पाण्यात ऍड करतो, H2O, HOH, आता याच्यातही माहित आहे का काय आहे? पोलॅरिटी. ऑक्सिजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त, म्हणून याच्यावरही पॉझिटिव्ह चार्ज आणि याच्यावर डेल निगेटिव्ह आणि इकडे पण डेल पॉझिटिव्ह. आता काय होते पहा, एवढ्याच्यातच संपून जाते. आता काय होते, याचा नायट्रोजन पहा, अमोनियाचा नायट्रोजन, कोणता बॉन्ड आहे आपला, कोणता चार्ज आहे? डेल निगेटिव्ह. आणि याचा हायड्रोजन, कोणता चार्ज आहे? डेल पॉझिटिव्ह. या दोघांमध्ये अट्रॅक्शन होते. या दोघांमध्ये काय होते? अट्रॅक्शन. कोणाचा? नायट्रोजन अमोनियाचा, आणि हायड्रोजन कोणाचा? वॉटरचा. तसंच याचा ऑक्सिजन आणि याचा हायड्रोजन, याच्यात पण अट्रॅक्शन होते. तर हे जे बॉन्ड बनले, याच्यात पहा एक ना एक एलिमेंट हायड्रोजन नक्की आहे, म्हणून याला म्हणतो आपण हायड्रोजन बॉन्ड. आणि हायड्रोजन बॉन्ड जो कोणी वॉटर सोबत बनवते, पक्क लक्षात ठेवायचं, दोज सबस्टन्सेस, दोज सबस्टन्सेस which form hydrogen bond with water, they are highly soluble in water. Highly soluble in water. वॉटर सोबत हायली सोल्युबल असतात ते वॉटरमध्ये. आणि जे वॉटर सोबत हायड्रोजन बॉन्ड बनवत नाही, ते वॉटरमध्ये एक तर सोल्युबल नसतात किंवा मग फारच कमी प्रमाणात असतात. अँड दोज and those substances which not form hydrogen bond with water are either insoluble in water, or less soluble किंवा sparingly soluble म्हणतात त्याला, sparingly soluble. पाहिजे कोणाला रे? इन वॉटर. गजूवाला असेल तुम्हाला आवाज दे. सर हे लिहू का? अरे बाबा, लिहायला लागत काय तर? लिहावं लागेल ना, एवढं मोठं मी लिहिलं, लिहून ठेवून दे ना, कामात पडते. सगळे कन्सेप्ट आहे बाबू हे, असं नाही समजायचं की त्या लेसन पुरतं. हे जोपर्यंत केमिस्ट्री शिकाल तोपर्यंत हे कन्सेप्ट तुम्हाला कामात पडतील. म्हणून माझं सरळ म्हणणं आहे की जे मी सांगतो ते पक्क लक्षात ठेवा. वरची डायग्राम काढा, दुसरी काढा, चार्जेस बरोबर काढा. पहिली सेल्फ हायड्रोजन बॉन्डिंग आहे, सेल्फ, त्याच मॉलिक्युलचा त्याच मॉलिक्युलमध्ये. आणि इथे दोन वेगवेगळ्या कंपाऊंडचा हायड्रोजन बॉन्डिंग आहे. ते वॉटर सोबत दाखवलं मी, दोन वेगवेगळे एक्झाम्पल्स आहेत ते. सर पहिलं कोणतं आहे? सेल्फ हायड्रोजन बॉन्ड. नाही, तसं काहीच लिहू नको तू फक्त जेवढं लिहिलंय बोर्डवर ते लिही, बाकीचं लोड नको घेऊ. मग ते जेव्हा डिटेलमध्ये जाईन तेव्हा मी त्याचे प्रकार पण सांगा. आता प्रकार नाही सांगत, टाईप्स असतात त्याचे.
याला काय म्हणते हायड्रोजन बॉन्डिंग ऑफ अमोनिया विथ वॉटर आहे ते. पहिले जर आपण सेल्फ हायड्रोजन लिहिलं ना, ते लोड नको घेऊ, ती जेवढं लिहिलं तेवढं लिहिलं त्याच्यावर. झालं का रे? झालं सर. चला. हो सर. हा चला, आता हे लक्षात घ्यायचं, हायड्रोजन बॉन्ड बनण्याकरता हायड्रोजन असणे जरुरी आहे आणि पोलार असणे जरुरी आहे. पोलार बॉन्ड हे जर असलं तर मग हायड्रोजन बॉन्ड बनण्याचे चान्सेस राहतात. आता आपला जो अल्किल हलाइड आहे, अल्किल हलाइड हा लेस पोलार आहे, म्हणजे पोलार आहे तो पण कमी प्रमाणात आहे. सो आता मी इथे लिहिणार की अल्किल हलाइड्स आर मॉडरेटली पोलार. मॉडरेटली पोलार म्हणजे पोलार आहे ते, पण खूप मोठ्या प्रमाणात पोलार बॉन्ड त्यांच्यामधला नाही, कमी प्रमाणात आहे. देअरफोर इकडेच लिहितो ना बाबा, देअरफोर अल्किल और अरिल हलाइड अल्किल हलाइड अँड लिहायचं इथं, अँड याच्यात एकाच सेंटेन्स मध्ये बसून जाते. अल्किल हलाइड अँड अरिल हलाइड्स आर मॉडरेटली पोलार. ठीक आहे, त्याच्यामुळे अल्किल हलाइड और अरिल हलाइड आर स्पेरिंगली सोल्युबल इन वॉटर. स्पेरिंगली और इनसोल्युबल म्हटलं तरी चालते, इतक्या कमी प्रमाणात आहे. इनसोल्युबल इन वॉटर. ठीक आहे, वॉटर मध्ये कमी प्रमाणात सोल्युबल आहे, बट सोल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्वंट. ठीक आहे, ऑर्गॅनिक सॉल्वंट म्हणजे जसं अल्कोहोल आहे, कार्बन टेट्राक्लोराइड आहे, त्याच्यानंतर बेन्झिन आहे, याच्यात जास्त इथर आहे, याच्यात जास्त प्रमाणात सोल्युबल असतात, पण बाकीच्या वॉटरमध्ये मात्र सोल्युबल राहत नाही. त्याच्यानंतर एक पॉइंट अधिक लिहा की अल्किल और अरिल हलाइड्स आर नॉट फॉर्म हाइड्रोजन बॉन्ड विथ वॉटर सोबत हायड्रोजन बॉन्ड बनवत नाही. हे महत्वाचं कारण आहे, हायड्रोजन बॉन्ड बनवत नाही म्हणून ते वॉटर मध्ये जास्त प्रमाणात सोल्युबल नसतात. झालं, आलं लक्षात हे? आता हे झाली तुमची सोल्युबिलिटी. आता खाली काही त्यांनी दिलेले आहे, बॉइलिंग पॉइंट, मेल्टिंग पॉइंट दिलेले आहे, ते आपण समजून घेऊ. 215. ओके, आता इकडे काय आहे पाहू द्या मला. एक मिनिट. अरेंज द फॉलोइंग कंपाउंड इन ऑर्डर ऑफ इन्क्रीजिंग बॉइलिंग पॉइंट. ब्रोमो,
त्याच्यानंतर क्लोरोमिथेन, ब्रोमो, ऑप्टिकल आयसोमर आहे आता. किती वाजले रे? किती वेळ आहे? 10-15 मिनिट आहे का फक्त? 10 मिनिट? 20 मिनिटं आहे सर. 20 मिनिट आहे का? कधी फोन आला? मी बोलला नाही. म्यूट कर बाबा हे. हॅलो. वापस. हॅलो. हॅलो. आवाज येते सर. बर. आता इतक्यापर्यंत हा पोर्शन संपला. आता हा जो पोर्शन आहे ना ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी हा एकदम वेगळा आहे. तर आता आज माझं, अरे बापरे, कोण असं खरं करा रे बा? हे कोण आहे? भांड पडलं म्हणते. कोण होतं? यश बोरकर. बरं. तर मी काय म्हणतो, आता हा ऑप्टिकल ऍक्टिव्हिटीचा टॉपिक तर मी आता उद्या शिकवण, आज तरी शिकवत नाही तुम्ही. आज काही माझी मूळ नाही ते शिकवायला. ठीक आहे. आता एवढं जे शिकवलं याच्यात काही प्रॉब्लेम आहे काय? काय होता परवाच्या याच्यात प्रॉब्लेम? नाही सर. अरे हिमांशू, तुला काय परवाच्या याच्यात प्रॉब्लेम होता? तुम्ही इक्वेशन शिकवले होते ना.